आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी 6th स्टँडर्डचा सप्तरंगमधील जो सेकंड नंबरचा लेसन आहे फुलवेड्या माई तो बघणार आहोत। यामध्ये आपण शब्दार्थ जे क्वेश्चन्स आहेत ते आणि लेसनच्या खाली जे काही ग्रामर दिलेलं आहे ते करणार आहोत। त्याचबरोबर वर्कबुकमध्ये जे काही एक्स्ट्राचे क्वेश्चन दिलेले आहेत ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सो व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण शब्दार्थ बघूया। पहिला आहे लग्न। लग्नाचा दुसरा अर्थ येणार आहे विवाह आणि इंग्लिश वर्ड येणार आहे मॅरेज। पहुडणे म्हणजे झोपणे आणि इंग्लिश वर्ड येणार आहे स्लीप। सौंदर्याचे येणार आहे सुंदरता आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ब्युटिफुल। रिक्त म्हणजे रिकामे एम्प्टी। पैका त्याचा अर्थ येणार आहे पैसा आणि इंग्लिश वर्ड आहे मनी। फुलचे येणार आहे पुष्प आणि इंग्लिश वर्ड आहे फ्लॉवर। अस्वस्थ येणार आहे बेचैन आणि इंग्लिश वर्ड येणार आहे अनकम्फर्टेबल। हस्तचे येणार आहे हात आणि इंग्लिश वर्ड येणार आहे हँड। यजमान म्हणजे नवरा आणि इंग्लिश वर्ड आहे हजबंड। मरणचे येणार आहे मृत्यू आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा डेथ। स्वस्थचे येणार आहे शांत आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा सायलेंट। त्यानंतर आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया। पहिला आहे माईंच्या सासरचे वर्णन करा। म्हणजे माईचं सासर कसं होतं हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। माईंचे सासर एक खानदानी घराणे होते। खानदानी म्हणजे जे पहिल्यापासून खूप प्रतिष्ठित जे व्यक्ती होते अशा घराण्यामध्ये माईंना दिलं होतं। त्यांचा वाडा मोठा व माणसांनी गच्च भरलेला असायचा आणि त्यांच्या वाड्यामध्ये खूप सारी माणसं होती आणि तो माणसांनी गच्च भरलेला असायचा। वाड्यातील गणपतीची आरास आणि दिवाळीचे दारूकाम पाहायला अख्खी मुंबई लोटे। म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या वाड्यामध्ये गणपती बसायचा त्यावेळेस त्याचं जे डेकोरेशन आहे ते आणि दिवाळीच्या वेळेस दारूकाम म्हणजे दिवाळीच्या वेळेस जे काही मोठमोठे फटाके उडवले जायचे ते बघायला अख्खी मुंबई लोटे। म्हणजे पूर्ण मुंबई त्यांच्या घरी यायची बघायला। सकाळी पंक्तीतील मुले बेपत्ता असली तरी पत्ता लागायचा नाही। म्हणजे जर समजा पंक्तीला किंवा लाईनला जेव्हा मुलं बसायची जेवायला तेव्हा समजायचं नाही की किती मुलं आली आहेत आणि किती गेली आहेत। म्हणजेच काय तर त्याच्यावरून समजतं की त्यांच्या घरामध्ये किती सारी लहान मुले होती। लेकी सुना नटून थटून हळदी कुंकवाला बाहेर पडल्या म्हणजे फ्रेंच ब्रिजवरच्या गाड्या जागच्या जागी थपकायच्या। आणि ज्यावेळेस त्यांच्या लेकी आणि सुना एकत्रित मिळून जेव्हा कुठे हळदी कुंकूला जायच्या त्यावेळेस फ्रेंच ब्रिजवर ज्या गाड्या होत्या त्या काय व्हायच्या तर जागच्या जागी थांबायच्या आणि त्यांना रस्ता द्यायच्या। अशा प्रकारे माईंचं सासर होतं। त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे माईंच्या वाड्याला अवकळा का आली। म्हणजे माईंचा वाडा असा अवकळा किंवा त्याला वाईट दिवस का आले माईंच्या वाड्याला। तर उत्तर येणार आहे घर बसल्या आयते खाऊन किती दिवस पुरणार। म्हणजे त्याच्यामध्ये कोणी कमावणारच नव्हतं। जे काही आहे जे काही म्हणजे त्यांच्याकडे इस्टेट प्रॉपर्टी होती ते विकून खायला किंवा नुसतंच बसून खायला सुरुवात केली। शेवटी जुना खानदानी खर्च आणि त्यांच्या घराण्याची जी परंपरा होती सो ते काय होतं तर खूप प्रतिष्ठित घराणं असल्यामुळे त्यांच्याकडे खर्च करणं वगैरे ह्या गोष्टी खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्हायच्या। म्हणजेच काय तर त्यांचा जुना खानदानी खर्च होता। लग्न कार्य ते हुंडा म्हणजे लग्नाचा जो खर्च असेल त्याच्यानंतर हुंडा असेल त्या वरातीला केला जाणारा खर्च असेल त्या जेवणावळी म्हणजे ज्या पंक्ती बसायच्या ज्या जेवणावळी व्हायच्या म्हणता म्हणता पैका गेला। आणि हे सगळ्या खर्चामध्ये काय झालं तर त्यांच्याकडे असणारा पैसा होता तो निघून गेला। वैभव गेले आणि त्यांचं जे म्हणजे ऐश्वर्य होतं किंवा त्यांच्याकडे जास्त प्रमाणात जो पैसा प्रतिष्ठा होती ती त्याच्यामध्ये काय झाली कमी झाली। वाडा गहाण पडला। म्हणजेच काय तर वाडा दुसऱ्याकडे गहाण ठेवावा लागला। भाऊबंदकी सुरू झाली आणि मग त्याच्यामुळे एकमेकांमध्ये काय व्हायला लागलं तर भांडणं म्हणजेच भाऊबंदकी चालू झाली। एकाच ठिकाणी 5 चुली झाल्या। म्हणजे एकाच वाड्यामध्ये किती चुली झाल्या तर 5 चुली झाल्या। एकाच रक्ताची माणसे जिना चढता उतरताना माना खाली घालून जाऊ लागली। एकाच रक्ताची माणसं म्हणजेच काय जे काही भाऊ आहेत ज्या काही सुना आहेत ज्या काही लेकी आहेत त्या काय व्हायला लागल्या तर एकमेकांना नजर न देता म्हणजे न बोलता खाली माना घालून गपचूप निघून जाऊ लागली। यातच माईंचे यजमान गेले आणि ह्याच्यामध्येच माईंचे जे मिस्टर होते ते वारले। हातातोंडाशी आलेला मुलगा गेला आणि ह्याच्यामध्येच माईंचा एक मोठा मुलगा जो होता हातातोंडाशी म्हणजेच काय जो करायला आलेला होता किंवा जो कमावणारा होता तो त्यांचा मुलगा सुद्धा म्हणजे गेला म्हणजे निघून गेला वारला। मुली आपापल्या वाटेने लग्न करून मग मुली काय झाल्या मुलीने आपापल्या वाटेने लग्न केले आणि त्या त्यांच्या घरी निघून गेल्या। नोकरी धरून सोडून गेल्या काही नोकरी करण्यासाठी निघून गेल्या। अशा प्रकारे माईच्या वाड्याला अवकळा आली आणि अशा प्रकारे माईच्या वाड्यातले एक लोक काय झाले तर कमी होत गेले। अशा प्रकारे माईचा जो वाडा होता त्याला अवकळा आली किंवा त्याची अशी दुर्दशा झाली।
त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, माईंचे फुलवेड कसे होते? म्हणजे माईंना जी फुलांची आवड होती, हे जे वेड होतं हे माईंचं कसं होतं? तर उत्तर आहे, माई लहानपणापासून फुलवेड्या होत्या. म्हणजे लहानपणापासून त्यांना खूप फुलं आवडायची. लहानपणी माई तासनतास आपल्या बागेत हिंडायच्या म्हणजेच काय, लहानपणी जास्त वेळ तो कुठे घालवायच्या त्या, तर त्यांच्या बागेमध्ये घालवायच्या. फुलांशी खेळायच्या, फुलांशी बोलायच्या, व त्या फुलांसोबतच बोलायच्या, फुलांसोबतच खेळायच्या. फुले पाहिल्यावर माईंना खूप आनंद होत असेल. म्हणजे नवीन नवीन फ्लॉवर्स जेव्हा माई बघायच्या तेव्हा त्यांना खूप आनंद व्हायचा. लग्न झाल्यावरही त्यांचे फुलवेड कायम होते. म्हणजे असं नाही की लग्नाच्या अगोदरच त्यांना फुलांची आवड होती, तर लग्नाच्या नंतर सुद्धा त्यांची जी आवड आहे, त्यांची जी हॉबी आहे, तर ती काय होती, तर कायम ठेवली होती त्यांनी. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, माईंना कोणकोणती फुले आवडत? मग माईंना कुठली कुठली फुलं अशी होती की जी आवडत होती? सो माईंना सारीच फुले आवडत. मग माईंना असं काही स्पेसिफिक नव्हतं की म्हणजे हेच आवडतं, तर ॲक्च्युली त्यांना सगळीच फुलं आवडायची. पण त्याच्यामध्ये पण त्यांची काय आवड होती, पण गुलाब हा त्यांचा विशेष आवडता. मग सगळ्यात जास्त त्यांना काय आवडायचं, तर गुलाब आवडायचा. गुलाबाबरोबर शेवंती, मोगरा, जुई आणि विलायती फुलांत डेलिया आणि ग्लॅडिओलस व मारवा या फुलांची फार आवड होती. गुलाब तर म्हणजे गुलाब त्यांचा स्पेशली जास्त आवडता होता. सगळीच फुलं आवडायची, पण त्याच्याबरोबर ही जी सांगितलेली आहेत ही फुलंसुद्धा माईंना खूप आवडत होती. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे, माईंनी शेवटी आपले फुलवेड कसे जपले? म्हणजे लास्टच्या क्षणी माईंनी त्यांचं फुलवेड कसं जपलं? जेव्हा त्यांच्या वाड्याला अवकळा आली, त्यांचा वाडा गहाण पडला, त्यानंतर माईंनी आपलं फुलवेड कसं जपलं? वाडा गेला तरी माईंचे फुलवेड मात्र गेले नाही. वाडा गेला त्यांच्या हातातनं, पण त्यांचं जे फुलवेड होतं ते मात्र काही कमी झालं नव्हतं. वाडा विकल्यानंतर बागही दिसेनाशी झाली. ऑब्वियसली वाडा विकले म्हटल्यावरती बाग पण नसणार आहे. फुलझाडांची हौस माईंना 4 कुंड्या विकत घेऊन भागवली. मग त्यांनी त्यांची जी फुलवेडाची हौस होती ती कशी भागवली, तर त्यांनी एक विकत 4 कुंड्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 4 फुलझाडे लावली. आणि त्या जिथे जात तिथे त्या आपल्या कुंड्यांसोबत घेऊन जात. मग त्या जिथे जिथे जायच्या तेव्हा त्यांच्या त्या 4 कुंड्या त्यांच्यासोबत जाणं ठरलेलंच असायचं. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, माईंच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन करा. म्हणजे लास्टचा जो एंडिंगचा जो त्यांचा जो जीवन प्रवास होता तो कसा होता? सो हा एक्सप्लेन करायचा आहे. माईंना उतार वयामुळे चालता बोलता हसता येत नाही. आता लास्टच्या क्षणाला काय झालं, तर माईंचं म्हणजे चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं आणि हसायला पण येत नव्हतं. माई भीष्माप्रमाणे शरपंजरी शेवटचा निरोप घेत आहेत. भीष्म जसे एका जागेला पहुडलेले होते म्हणजे झोपलेले होते, त्याचप्रमाणे माईसुद्धा एका जागेवरती झोपलेल्या आहेत आणि तो शेवटचा निरोप घेत आहेत. माईंचे पुष्पजीवन संपले, आता त्यांचे पुष्पमरण चालू आहे. म्हणजे त्यांचं फुलांसारखं जे जीवन होतं ते आता संपलं आहे आणि आता फुलांसारखं त्यांचं मरण काय झालेलं आहे, तर चालू झालेलं आहे. त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश विकला तेव्हा माई रात्रभर रडल्या. सो काय विकल्यावर माई रात्रभर रडल्या होत्या, तर वाडा. सेकंड आहे, माईंचे डॅश डॅश संपले. सो माईंचं काय संपलं होतं, तर पुष्पजीवन संपलं होतं. डॅश डॅश सारीच फुले आवडत. कोणाला सगळीच फुलं आवडायची, तर माईंना सगळीच फुलं आवडायची. माई मुंबईच्या एका डॅश डॅश घराण्यात जन्मल्या होत्या. तर माई एका खानदानी घरातच जन्मल्या होत्या आणि त्यांना दिलंसुद्धा, त्यांचं सासरसुद्धा एक खानदानी घराणंच होतं. एकाच ठिकाणी डॅश डॅश झाल्या. एकाच ठिकाणी काय झाल्या, तर एकाच ठिकाणी 5 चुली झाल्या. त्याच्यानंतर आहे, खालील वाक्यातील काळ ओळखा. आयडेंटिफाय द टेन्सेस. म्हणजे ह्याच्यातला टेन्स ओळखायचा आहे. माईच्या वाड्याला अवकळा आली. आता माईच्या वाड्याला काय झाली होती, अवकळा आली होती. सो हे काय आहे, वर्तमान काळामध्ये जाणार आहे. आता त्यांचे पुष्पमरण चालू आहे. सो हे काय आहे, तर चालू आहे. म्हणजेच काय, वर्तमान म्हणजे प्रेझेंटमध्ये चालू आहे. माई रात्रभर रडल्या होत्या. म्हणजे अगोदर त्या रडल्या होत्या. सो हे कशामध्ये जाणार आहे, भूतकाळ म्हणजेच पास्ट टेन्समध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिहा. फिल इन द ब्लँक विथ द प्रोनाउन. प्रोनाउन टाकायचं आहे योग्य ते. डॅश डॅश नगरला जायला निघालो. ते नगरला जायला निघालो का येणार आहे, निघाले होईल. सो मी नगरला जायला निघालो. डॅश डॅश घरी गेला. ती घरी गेली होणार आहे. त्यामुळे काय सेंटेन्स योग्य तो सेंटेन्स कोणता येणार आहे, तो घरी गेला. डॅश डॅश पोहे खा. तर तू पोहे खा. गाणी म्हणत डॅश डॅश पाण्यात उतरल्या. सो आम्ही येणार आहे का त्या, सो त्या येणार आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. सो मीनिंग सांगायचं आहे आणि आपल्याला सेंटेन्स तयार करायचा आहे. डोळे पाणावणीचं येणार आहे दुःख होणे.
वाक्य येणार आहे शेतकऱ्यांचे कष्ट पाहून माझे डोळे पाणावले, म्हणजे शेतकरी जे कष्ट करतात हे बघून काय झालं तर मला वाईट वाटलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. कौतुक करण्याचे येणार आहे प्रशंसा करणे. वाक्य बनणार आहे माझे गाणे ऐकून सगळ्यांनी माझे कौतुक केले, म्हणजे सगळ्यांनी माझी प्रशंसा केली. छंद असण्याचे येणार आहे आवड असणे, म्हणजे हॅबिट असणं. वाक्य येणार आहे सुदाला फुले गोळा करण्याचा छंद होता. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड सांगायचे आहे. रडणेचं येणार आहे हसणे, श्रीमंतचं येणार आहे गरीब, उच्चचं येणार आहे नीच, स्वस्थचं येणार आहे अस्वस्थ, गोंगाटचं येणार आहे शांतता, भरलेलेचं येणार आहे रिकामे. त्यानंतर या साईडला तुम्हाला सांगितलेलं आहे की पशुपक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती शोधा आणि त्यांच्याविषयी माहिती लिहा. सो हे तुम्हाला गुगलला मिळून जाईल. त्यानंतर आता आपण वर्कबुकचे क्वेश्चन बघणार आहोत. पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. माईंचे डॅश डॅश गेले, तर माईंचं कोण गेलं होतं यजमान. सारी पांगापांग झाली, म्हणजे सगळे इकडे तिकडे निघून गेले. डॅश डॅश हा त्यांचा विशेष आवडता. सो त्यांचा विशेष आवडता कोण होतं तर गुलाब. त्या आपल्यासोबत 4 डॅश डॅश घेऊन जात. मग 4 काय होत्या तर त्यांच्या कुंड्या होत्या. माई कधी डॅश डॅश हस्ताने भेटल्या नाहीत. रिक्त म्हणजेच रिकाम्या हाताने त्या कधीच कोणाला भेटल्या नाहीत. आता चुकी बरोबर लिहायचं आहे. सासरचा वाडा लहान होता, तर चूक आहे त्यांच्या सासरचा वाडा मोठा होता. हातातोंडाशी आलेला मुलगा गेला, सो हे बरोबर आहे. माईंना काहीच फुले आवडत, मग हे माईंना काहीच फुले आवडत होती का तर नाही, माईंना सारीच फुले आवडायची. माई लहानपणापासून फुलवेड्या होत्या, सो हे बरोबर आहे. माईंच्या उशालगतच लहानसे कपाट ठेवलेले आहे, तर कपाट होतं का त्यांच्या उशालगत तर त्यांच्या उशालगत 4 कुंड्या ठेवल्या होत्या. आता एका वाक्यात उत्तरे लिहा, म्हणजे वन वर्डमध्ये आपल्याला आन्सर द्यायचं आहे. पहिलं आहे माईंचे कोणत्या वर्षी लग्न झाले, म्हणजे त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांचं एज काय होतं. सो आन्सर आहे माईंचं लग्न 8व्या वर्षी झालं, म्हणजे त्यांना जेव्हा 8 वर्ष झाले तेव्हा त्यांचं लग्न झालं होतं. वाड्याला काय आली तर वाड्याला अवकळा आली. 3rd नंबर क्वेश्चन आहे लहानपणी माई तासन तास कुठे फिरायच्या, म्हणजे लहानपणी तर कुठे तासन तास कुठे वेळ घालवत होत्या, कुठे फिरत होत्या. तर उत्तर आहे लहानपणी माई तासन तास आपल्या बागेत हिंडायच्या किंवा फिरायच्या. आता माईने किती प्रकारचे डेलिये आणले, किती प्रकार म्हणजे किती डिफरंट टाईप्सचे डेलिये त्यांनी आणले होते. तर माईने 50 प्रकारचे डेलिये आणले होते, म्हणजे 50 प्रकारचे डिफरंट डेलिये त्यांनी आणले होते. आता 5th नंबरचा क्वेश्चन आहे माई रात्रभर का रडल्या, तर उत्तर येणार आहे माई वाडा विकल्यामुळे माई रात्रभर रडल्या. त्यानंतर आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. माई मरव्याचा प्रचार का करत असत. सो माई मरव्याचा प्रचार म्हणजे मरवा चांगला आहे असं का त्या सांगायच्या, तर माई म्हणत फुलं झाडाला फुलं येईपर्यंत तुम्हाला धीर निघत नसेल तर मरवा लावा. म्हणजे एखाद्या फुलझाडाचं जर झाड लावलं असेल तर त्याला फुलं येईपर्यंत खूप वेळ जातो, पण तोपर्यंत जर तुम्हाला दम निघत नसेल किंवा तुम्हाला असं म्हणजे खूप फुलाची अपेक्षा असेल तर तुम्ही काय करा, मरवा नावाचं जे झाड आहे फुलाचं ते लावा. 8-15 दिवसात जीव धरेल छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळेल. मग जर तुम्ही मरव्याचं झाड लावलं तर तो किती दिवसामध्ये येणार आहे, 8 ते 15 दिवसात तो जीव धरणार आहे आणि त्याच्यावरती छानदार मरवा तुम्हाला वास घ्यायला मिळणार आहे. म्हणून माई मरव्याचा प्रचार करीत असत. म्हणजे काय तर तुम्हाला फुलांची म्हणजे खूप वाट बघावी लागत असेल तर त्यातला ऑप्शन म्हणून माई सांगतात की तुम्ही मरव्याचं झाड लावा आणि त्याचा म्हणजे त्याची निगा राखा, म्हणजे तुम्हाला छान असा मरवा वास घ्यायला मिळेल. त्याच्यानंतर आहे वाडा विकल्यानंतर माई अस्वस्थ का झाल्या, तर माईंना का वाईट वाटलं वाडा विकल्यावरती. माई मुंबईच्या एका खानदानी घरात जन्मल्या होत्या, म्हणजे जिथे त्यांचा जन्म झाला होता ते घरसुद्धा काय होतं तर खूप मोठं खानदानी होतं. माईंचे सासरसुद्धा असेच तोलाचे होते, म्हणजे सेम त्यांचं सासर पण तसंच होतं. सासरचा वाडा मोठा आणि माणसांनी गच्च भरलेला असायचा आणि सासरचा जो वाडा होता तो माणसांनी म्हणजे खूप मोठा होता आणि माणसांनी गच्च भरलेला होता, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी लोक राहत होते. वाड्यातल्या गणपतीची आरास आणि दिवाळीचे दारोकाम पाहायला संपूर्ण मुंबईतून लोक येत असत.
आणि जेव्हा त्यांच्या वाड्यामध्ये गणपतीची आरास लागायची म्हणजे डेकोरेशन असायचं आणि दिवाळीच्या वेळेस जेव्हा फटाके उडवले जायचे तेव्हा पूर्ण मुंबईतनं लोक त्यांच्या घरी बघायला येत होते. त्यामुळे वाडा विकल्यामुळे माई अस्वस्थ झाल्या होत्या. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे, लग्न झाल्यानंतर माईने आपले फुलवेड कसे जपले? म्हणजे त्यांना अगोदर तर फुलांची आवड होतीच, पण लग्नानंतर त्यांनी कसं त्यांचं फुलांचं जे वेड होतं ते जपलं होतं, म्हणजे त्यांची हॅबिट त्यांनी कशी पुढे नेली होती. फुलवेड घेऊनच माई सासरी आल्या होत्या, म्हणजे फुलांचं वेड जे आहे ते घेऊनच माई सासरी आल्या होत्या. काकाजीकडून माईने एक कोपरा मागून घेतला होता आणि त्यांचे जे काकाजी होते त्यांच्याकडनं माईने त्यांच्या गार्डनमधला एक कोपरा म्हणजे एक कॉर्नर मागून घेतला होता. माईने लांब लांबून गुलाबाची रोपे आणली आणि त्या खूप लांबून त्यांनी जे होते ते गुलाबाची म्हणजे रोजचे प्लांट्स त्यांनी मागवले होते. आपल्या गुलाबाला पांढरे शुभ्र टपोरे फूल येताच माईंना ब्रह्मानंद होत असे आणि ज्यावेळेस त्यांच्या गुलाबाला पांढरे शुभ्र टपोरे म्हणजे खूप मोठं असं जेव्हा फूल यायचं तेव्हा माईंना खूप आनंद व्हायचा. ब्रह्मानंद म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता असा. त्या सर्वांना बागेत नेऊन आपलं फूल दाखवायच्या. म्हणजे त्या काय करायचं तर त्यांचं जे फूल आहे टपोरसं फूल आहे ते प्रत्येक जो कोणी येईल त्याला बागेत येणाऱ्या व्यक्तीला त्यांचं ते फूल दाखवत असत. त्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन आहे, घरातील माणसे एकमेकांना का टाळू लागली? म्हणजे घरातली माणसे एकमेकांना का म्हणजे नजरेला नजर मिळवत नव्हती, एकमेकांना इग्नोर का करायला लागली? तर उत्तर आहे, घरातील कोणालाही काम करायचे नव्हते, म्हणजे कुणालाच कष्ट करून खायचं नव्हतं. सर्वांना आयते खाऊन दिवस काढायची सवय झाली होती. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की आयतं भेटावं. जुना खानदानी खर्च, लग्नकार्य ते हुंडे, त्या वराती, त्या जेवणावळी म्हणता म्हणता सर्व पैसा गेला, वैभव गेला आणि वाडा गहाण पडला. मग त्यांचे जे जुने खर्च होते, लग्नकार्य होती, हुंड होते, त्याच्यामध्ये काय झालं तर त्यांचा खूप सारा पैसा खर्च झाला आणि तो पैसा कुठून द्यायचा, त्यामुळे वाडा गहाण ठेवला आणि ते जे पैसे मिळालेले होते त्याच्यातून ह्यांनी बाहेरचे कर्ज फेडायला सुरुवात केली. सो वाडा गहाण पडल्यामुळं घरातली माणसं एकमेकांना टाळायला सुरुवात करू लागली किंवा टाळायला लागली. त्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन आहे, कोणकोणत्या फुलांचे वर्णन या पाठात आलेले आहे? म्हणजे या लेसनमध्ये कोणकोणत्या फुलांची नावं सांगितलेली आहेत? उत्तर आहे गुलाब, शेवंती, मोगरा, जुई आणि विलायती फुलांमध्ये डेलिया आणि ग्लॅडिओलस. 50 प्रकारचे डेलिये आणि मारवा या फुलांचे वर्णन या पाठात आलेले. त्यानंतर आहे खालील वाक्य शुद्ध करून लिहा. सो ह्याचं येणार आहे, मुली आपापल्या वाटेने सोडून गेल्या. 2nd नंबर आहे, माईंनी लांब लांबहून गुलाबाची रोपे आणली. सकाळी आपल्या बागेकडे पाहून स्वस्थ झाल्या. त्यानंतर येणार आहे, केस पांढरे झाले होते. आता नामापासून भाववाचक नाम तयार करायचं आहे. सो ह्याचं काय येणार आहे, भाऊबंधक प्लस कीचं येणार आहे भाऊबंधकी, निश्चय प्लस ईचं येणार आहे निश्चयी, कारागीर प्लस ई येणार आहे कारागिरी, मित्र प्लस ताचं येणार आहे मित्रता, प्रतिष्ठित प्लस पणाचं येणार आहे प्रतिष्ठितपणा. अशा प्रकारे भाववाचक नाम तुम्हाला तयार करायचे आहेत. खालील पदार्थाची वाचक नामे सांगा. सो ह्याचं वाचलेलं नाव काय येणार आहे, डाळीची आमटी केली. सो हे काय आहे, पदार्थाचं नाव काय आहे तर डाळ. मला दूध खूप आवडले. सो ह्याच्यातला पदार्थ कोणता आहे, दूध. सोने फारच महाग आहे. सो कोणता पदार्थ आहे, सोने. चपातीचं येणार आईने चपाती केली. सो ह्याच्यामध्ये काय आहे, चपाती. आता विहिरीत पाणी भरपूर आहे. सो हे काय येणार आहे तर पाणी. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय तर जे घटक शक्यतो लिटरमध्ये, मीटरमध्ये किंवा ग्राममध्ये मोजले जातात त्याला पदार्थवाचक नाम म्हणतात, किंवा ज्या नामाने पदार्थाचा बोध होतो त्याला पदार्थवाचक नाम असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय येणार आहे, दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी. त्यानंतर आहे खालील वाक्यातील नामे व सर्वनामे ओळखा. राम खूप चांगला मुलगा आहे. सो नाम काय येणार आहे, राम. त्याचे घर जवळ आहे. सो त्याचे काय येणार आहे, सर्वनाम. मला खूप काम आहे. मला हे काय झाला, त्याचं सर्वनाम. त्यानंतर आहे सिंह जंगलचा राजा आहे. सो सिंह काय येणार आहे तर नाम येणार आहे. अशोक कलिंग देशाचा राजा आहे. सो ह्याच्यामध्ये काय येणार, अशोक आणि कलिंग हे दोन्ही पण काय येणार आहे तर नावच येणार आहे. त्याच्यानंतर समानार्थी शब्द, टुमदारचं येणार आहे मोहक किंवा सुडेल, काळजीचं येणार आहे चिंता, व्यथा किंवा कळकळ, फुलचं येणार आहे सुमन किंवा पुष्प, सहकार्याचं येणार आहे सहयोग किंवा हातभार, प्रचंडचं येणार आहे अद्भुत
तुफान किंवा प्रचंड. त्याच्यानंतर वासचं येणार आहे सुगंध, गंध किंवा परिमळ. त्यानंतर विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट लिहायचे आहेत. चढणेचं येणार आहे उतरणे, लक्षचं येणार आहे दुर्लक्ष, पसंतचं येणार आहे नापसंत, आवडताचं येणार आहे ना आवडता, पांढरेचं येणार आहे काळे आणि दिवसचं येणार आहे रात्र. त्यानंतर वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला आहे धीर येणे. धीर येण्याचा अर्थ येणार आहे संयम, टिकवून ठेवणे किंवा आशावादी होणे, शांतता मिळणे, धीर वाटणे, हायसे वाटणे. सो ह्याच्यातला जो तुम्हाला कोणता सिंपल वाटेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. आता वाक्य काय येणार आहे, कठीण काळात सर्वांनी खूप साथ दिली त्यामुळे मला धीर आला. त्यानंतर सेकंड आहे भाग घेणे. भाग घेण्याचा अर्थ येणार आहे सामील होणे किंवा उपस्थित राहणे. सो वाक्य तयार होणार आहे त्या कार्यक्रमात भाग घेणे खूप महत्त्वाचे आहे, म्हणजे तिथं सामील होणं खूप महत्त्वाचं आहे. नावाजलेले असण्याचा अर्थ येणार आहे प्रसिद्ध असणं किंवा लोकप्रिय असणं. दोन्हीतला कुठला अर्थ तुम्हाला जो सुटेबल वाटेल, जो आवडेल तो तुम्ही लिहायचा आहे. महालक्ष्मी मंदिर खूप नावाजलेले असल्यामुळे पर्यटकांना किंवा भक्तांना खूप आकर्षित करते. त्याच्यानंतर आहे निवड करणे. अर्थ येणार आहे पसंत करणे किंवा पारख करणे. वाक्य बनणार आहे मला माझ्यासाठी योग्य कपड्यांची निवड करायची आहे. खाली आता इंग्लिश शब्द सांगायचे आहेत. चित्तचं येणार आहे माइंड, स्पिरिट किंवा हार्ट. अपारचं येणार आहे अनबाउंड किंवा अनबाउंडेड. स्तुतीचं येणार आहे प्राइस किंवा पिलगम. त्याच्यानंतर रात्रंदिवसचं येणार आहे डे आणि डे अँड नाईट. सरळचं येणार आहे स्ट्रेट आणि पुष्कळचं येणार आहे मच. अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश वर्डसुद्धा कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर फुलाचं आत्मवृत्त लिहायचं आहे, जे 8 ते 10 ओळींचा निबंध असेल. तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत. जन्म एका उद्यानात, कळीच्या अवस्थेतील जीवन, फुलल्यावर झालेला आनंद, खटाळ मुलाचे येणे, तोडणे, कचऱ्यात फेकून देणे, देवळात स्थान नाही, व्यथा. सो हे जे आपल्याला मुद्दे, हे जे पॉईंट दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला हे जे निबंध आहे हा पूर्ण करायचा आहे. मला पाहून प्रत्येकाचे मन मोहित होते, म्हणजे मला बघितलं सगळेच खूप आनंदित होतात. लोक मला अनेक नावांनी ओळखतात. म्हणजे फुलाची एकच नावं आहेत का, तर खूप सारी फुलांची नावं असतात. तुम्हाला मी अनेक रंगात सापडेल, म्हणजे फुलं खूप साऱ्या रंगांमध्ये मिळतात. माझ्या अंगावर नेहमी तुम्हाला मधमाशा, भोवरे, फुलपाखरे दिसतील. आणि माझ्याजवळ काय असतात तर नेहमी मधमाशा असतात, भोवरे असतात आणि फुलपाखरे सुद्धा असतात. हो, मी एक फूल आहे. तर मग मी कोण आहे, तर मी एक फूल आहे. माझा जन्म एका उद्यानात झाला, म्हणजे एका गार्डनमध्ये झाला. कळीच्या अवस्थेत माझी आई, म्हणजेच मी ज्या झाडावर जन्म घेतला ते झाड, सो ते काय झालं, माझी आई माझी खूप काळजी घेत होती आणि ती मला खूप काळजी घ्यायची, लाडानं वाढवायची. ते जीवन खूप आनंदमयी होते आणि ते आईजवळ असणारं जे माझं जीवन होतं ते खूप चांगलं होतं. हळूहळू मी मोठा होत गेलो, म्हणजे कळीपासून फूल तयार झालं. फुलल्यावर किती आनंद झाला हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि जेव्हा मी फुललो, म्हणजे पूर्ण फूल तयार झालं, तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. पण दुसऱ्याच दिवशी काही खट्टाळ मुलांनी मला तोडून घेतलं आणि गार्डनमध्ये काही फिरणारी मुलं असतात ना, खट्टाळ खोडकर असतात, त्यांनी त्याला तोडून घेतलं. मला माझ्या आईपासून दूर केलं, तेव्हा मला खूप दुःख झालं. आणि मला काय झालं तर माझ्या आईपासून जेव्हा मला दूर करण्यात आलं तेव्हा मला खूप दुःख झालं. त्या मुलांनी मला तोडून कचऱ्यात फेकून दिलं आणि त्या मुलांनी मला तोडलं आणि कचऱ्यात फेकून दिलं. तेव्हा मला खूप म्हणजे खूप दुःख झालं. मी विचार केला, फुलाला तर सगळी माणसे देवळात ठेवतात, पण मला तर इथे कचऱ्यात. या गोष्टीचा मला फार वाईट वाटलं. सो अशा प्रकारे तुम्हाला हे आत्मवृत्त कंप्लीट करायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.